राम राम मंडळी, कसा हायसा? बरं आहेसा नव? तर आज आपण आपल्या चॅनलवरती अगदी पारंपरिक पदार्थ घेऊन आलोय बघा. तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये चंपाषष्ठी विशेष मस्त झणझणीत आणि ठसकेबाज असं वांग्याचं भरीत आणि बाजरीचा रोडगा बनवणार आहोत. चला तर मग आपण आपल्या ठसकेबाज आणि पारंपरिक रेसिपीला किंवा पदार्थाला सुरुवात करूयात. चंपाषष्ठी किंवा नागदिवे हा सण प्रामुख्याने डिसेंबर महिन्यातच येतो. त्या महिन्यामध्ये बऱ्यापैकी थंडी असते आणि त्यामध्ये बाजरीची भाकरी शरीराला चांगली असते, पौष्टिक असते आणि गरमसुद्धा असते. आणि त्यासोबतच मस्त असं खरपूस वांग्याचं भरीत. चला तर मग सुरुवात करूयात मस्त असे रोडगे आणि ठसकेबाज असं आपलं वांग्याचं भरीत बनवायला. तर सगळ्यात अगोदर तयारी पाहूयात. मी इथे हे भरिताचं वांगं घेतलेलं आहे. बऱ्यापैकी हे मी इथे मोठं वांगं घेतले, तुम्ही पाहू शकता. त्याला अशा प्रकारे आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत किंवा यालाच स्लिट देऊन घेणं असं सुद्धा म्हणतात. तर अशा प्रकारे केल्यामुळं एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे वांगं किडकं नाही आहे ना, किंवा वांग्याला कीड नाही आहे, थोडंसं आतमधून उघडून पाहता येतं. आणि मेन यामधली गोष्ट म्हणजे यामध्ये हिरवी मिरची किंवा लसूण, आलं हे भरता येतं, कारण ते सुद्धा खरपूस भाजून निघतं. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी वांग्याला काप देऊन घेतलेलेच आहेत आणि अशा प्रकारे इथून पाहू शकता वांग्याला कीड नाही आहे किंवा अगदी स्वच्छ आणि छान हे वांगं आहे. चला तर मग आता आपण यामध्ये भरून घेऊयात साहित्य. तर मी इथे ह्या बऱ्यापैकी तिखट असलेल्या 2 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या मिरच्या यामध्ये काही भरता येणार नाही आहेत, त्यामुळे मी अशा प्रकारे स्लिट देऊन घेतल्या किंवा थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही थोड्याशा छोट्या साईजच्या असतील तर त्या अख्ख्या वापरू शकता. तर या मिरच्या मी यामध्ये अशा प्रकारे भरून घेत आहे. व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत, कारण गॅसवरती किंवा चुलीमध्ये भाजण्यासाठी हे वांगं टाकल्यानंतर जसं जसं गरम होईल तसं तसं हे लसूण आणि हिरव्या मिरच्या हलक्याशा बाहेर यायला लागतात किंवा उडायला लागतात. त्यामुळे बऱ्यापैकी अशा प्रकारे आतमध्ये थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि बोटाने दाबून घ्यायचं आहे. तर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या यामध्ये व्यवस्थित अशा भरून घेतलेल्या आहेत. त्यावरतून आता मी 1-2 ते 3 थेंब तेल टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे या वांग्याला पूर्णपणे लावून घेत आहे. ही प्रोसेस केल्यामुळं वांगं छान असं खरपूस भाजलं जातं आणि यावरची सालं नंतर पटापट निघतात. तर मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्यावरती हे भरिताचं मस्त असं वांगं भाजण्यासाठी ठेवलेलं आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती एक 10 मिनिट आपल्याला हे वांगं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे चुलीची सोय असेल किंवा चूल असेल तर तुम्ही चुलीच्या आरामध्ये किंवा त्या विस्तवामध्ये टाकून मस्त खरपूस असं हे वांगं भाजून घेऊ शकता. यापेक्षा चव वेगळी किंवा भारी पदार्थ असूच शकत नाही. तर मी हे 10 मिनिटं वांगं छान भाजून घेतले आणि थंड होऊ दिले. पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता मी यावरतून हे वरचं साल काढून टाकत आहे किंवा हे भाजलेलं या इथे पाहू शकता. हिरव्या मिरच्या, लसूण आणि यावरचं मी सालं काढून घेतलेले आहेत. आता आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दगडी खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस वाटून घेणार आहोत, जेणेकरून ती परफेक्ट चव येईल. किंवा पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने चंपाषष्ठीला किंवा नागदिव्याला ही रेसिपी बनवली जायची, आजी बनवायची. त्या प्रकारेच अगदी दगडी खलबत्त्यात वाटून आणि मातीच्या भांड्यामध्ये हे वांग्याचं भरीत आज आपण बनवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, अशा प्रकारे मी हे वांग्याचं भरीत किंवा हे वांगं अशा प्रकारे ठेचून घेतलेलं आहे दगडी खलबत्त्यामध्ये. तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल त्यावरती सुद्धा तुम्ही स्मॅश करून घेतलात तरीही चालेल. कोणतेही करा, अगदी पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे दगड्याच्या ह्याच्यामध्ये छान वाटून घ्या, चव एक वेगळीच येते. तर हे वांगं मी छान चेचून घेतलेलं आहे किंवा ठेचून घेतलंय. आता यावरतून खूप सारा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तर इथे आपल्याला बारीक चिरलेला कच्चाच कांदा वापरायचा आहे. कच्च्या कांद्यामुळे या भरिताला एक अगदीच अप्रतिम चव येते, जी की सगळ्यांनाच खूप आवडू शकते. तर कांदा टाकून झाल्यानंतर मी यामध्ये 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि ओबडधोबड थोडेसे ठेचून किंवा मिक्सरमधून घ्यायचे आहेत काढून. तर ते कूट मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि खूप सारी फ्रेश अशी हिरवी कोथिंबीरसुद्धा. आता हे सगळे जिन्नस आपण थोडेसे मिक्स करून घेऊयात किंवा एकत्रित करूयात. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, मस्त मिक्स करून घेतलेले आहेत. चला तर मग
फोडणी टाकूयात. तर मी अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त असं लाल मातीचं भांडं घेतलंय. त्यामध्ये एक 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता हा बारीक चिरून वापरायचा, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि वांग्याचं भरीत खूपच छान होतं. आता हे सर्व जिन्नस आपण जे मिक्स करून घेतलेले होते ते यामध्ये अशाच प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आणि छान एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. पण त्या अगोदर यामध्ये मी काही कोरडे मसाले टाकते. ते म्हणजे एक अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला, एक अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे आणि पाव चमचा बेडगी मिरची पावडर रंग छान येण्यासाठी. बेडगी मिरची पावडर नाही टाकलात तरीही चालेल. अजून तिखट हवं असेल तर अजून थोडंसं तिखट वापरलात तरीही चालेल. शेवटी आवड तुमची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी मस्त भरीत परतून घेतलेला आहे. हा रंग किती सुंदर आलाय पाहू शकता. छान आता मी यावरतून चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे चंपाषष्ठी विशेष मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत आता तयार झालेलं आहे. अगदी पारंपरिक मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं. तर भरीत तर आता तयार झालेलंच आहे, पण यासोबत रोडगा असतो. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की रोडगा म्हणजे काय? रोडगा म्हणजे बाजरीची भाकरी असते, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली. त्यामध्ये मीठ टाकून बनवतात आणि अगदी थोडेसे वरतून तीळसुद्धा लावतात. आता हे झणझणीत असं वांग्याचं भरीत तर तयार झालंय बघा. चला तर मग सुरुवात करायची का बाजरीचा रोडगा करायला? सुरुवात करूयातच. तर मी इथे घेतलेली आहे 2 मोठी वाटी भरून हे बाजरीचं पीठ. बाजरीचंच पीठ शक्यतो वापरलं जातं रोडगा बनवण्यासाठी. आता मी यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे. चव छान येते आणि भाकरीसुद्धा क्रिस्पी होते किंवा रोडगा छान होतो किंवा मस्त होते. तर आता यावरतून मी पाणी टाकून छान हे पीठ मळून घेत आहे. पाणी हे मी हलकंसं गरमसर असं वापरलेलं आहे, कारण बाजरीची भाकरी करताना हलकंसं गरम पाणी वापरलं तर पीठ छान मळलं जातं आणि त्याची भाकरी किंवा रोडगे मस्तच होतात. तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य ज्या प्रकारे बनवतो त्यापेक्षा अगदी थोडंसं मोठं असा हा रोडगा बनवून घ्यायचा आहे हातावरतीच थापून. तर तुम्ही इथे पाहू शकता मी अशा प्रकारे हा रोडगा बनवून घेतला आहे आणि त्यावरतून अशा प्रकारे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा अशा प्रकारे छान याला चिटकतील अशा प्रकारे थापून घ्यायचे, जेणेकरून निघून जाणार नाहीत किंवा भाजते वेळी हे निसटून जाणार नाहीत. तर अशाच प्रकारे मी इथे हे 4 ते 5 रोडगे बनवून घेतलेले आहेत. चला तर मग भाजायला घेऊयात. तर भाजण्यासाठी मी इथे हा लोखंडी तवा गरम केलेला आहे आणि त्यावरती हे रोडगे टाकून घेत आहे. रोडगे टाकून झाल्यानंतर आपण भाकरी जशी बनवतो तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. यावरतून थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा, जेणेकरून मस्त होतात आणि अगदी बाजरीच्या भाकरीसारखी खरपूस भाजले जातात आणि चवही छान येते. मी 4ही रोडग्यांना मस्त असं पाणी फिरवून घेतलेलं आहे किंवा लावून घेतले. आता हे रोडगे आपण मस्त दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे रोडगे मस्त दोन्ही साईडने असे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. किती छान रंग आलेला आहे पाहू शकता. तुमच्याकडे जर चूल अवेलेबल असेल किंवा चुलीची सोय असेल तर नक्कीच तुम्ही हे भरीत आणि हे रोडगे करून पहा, तुम्हाला खूप आवडतील. चला तर मग मंडळी, आपला असा हा फक्कड बेत तयार झालेला आहे. मस्त बाजरीचा रोडगा, वांग्याचं भरीत. या चंपाषष्ठीला ही रेसिपी तुम्ही करूनच पहा, नक्कीच खूप आवडेल. अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे आणि हा झणझणीत आणि पारंपरिक पदार्थ कसा वाटला हेही कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी किंवा हा व्हिडिओ आवडला तर चॅनललाही लगेचच सबस्क्राईबही करूनच टाका मग.